इतकी मोठी चूक कशी काय झाली माझ्या हातनं? सगळ्या शेड्यूलची वाट लावून टाकली. नाही बाबा मला ओरडतात ना, ते बरोबरच आहे. खरंच मूर्ख आहे मी. एक काम धड जमत नाही मला. बाबांनी इतका विश्वास ठेवला होता पहिल्यांदा, पण मी सगळ्याची माती करून टाकली. मॅडम, शुभू कुठे होतास तू इतका वेळ? काय झालं? आपण ते शेड्यूल केलं होतं, मी नीट लिहून घेतलं होतं ना, पण तरी सुद्धा नावात सगळी गडबड केली. मी सगळं वर खाली केलं आणि शेड्यूल चुकवलं. बाबांना खूप त्रास झाला. पण कसं काय? आता शालिनी मॅडमची मीटिंग 1 वाजताची होती ना? हो. मला वाटलं 12ची. मी त्यांना 12 वाजताच बोलवून घेतलं आणि वर बाबांनी मला विचारलं तर मी त्यांनाच म्हणाले की तुम्हीच सांगितलं होतं की 12 वाजताची मीटिंग आहे. एवढे चिडले ना ते माझ्यावर. आणि त्या शालिनी मॅडमची फाईल मला सापडतच नव्हती. त्यावर नाही बाबा चिडले. नंतर फायनली मला ती सापडली. मी धावत गेले, पण मूर्खासारखं नॉक न करताच केबिनमध्ये गेले. तेव्हाही बाबा माझ्यावर चिडले. आणि मग ती पॅम्पलेट्स बाबांना वाटायची होती ना, मला आठवत होतं की मी ते ड्रॉवरमध्येच ठेवले. आयत्या वेळेला मिळालीच नाही तरी मला ते. आणि नंतर खूप शोधल्यावर तिथे कुठेतरी खाली मिळाली. बरं ते मिळाले म्हणून मी धावत गेले बाबांना द्यायला, तर बाबा निघून गेले होते. शुभू, हे बघ किती खाडाखोड करून ठेवली मी. मॅडम, तुम्ही ही खाडाखोड केलेलीच नाहीये. काय बोलतोस? तुम्हीच केली आहे. नाही, हे बघा ना, इथं बघा, हे अक्षर तुमचं नाहीच आहे. हा शब्द बघा आणि हा शब्द बघा, दिसतंय? एवढा कसा फरक असू शकतो? हे कोणीतरी दुसऱ्यानंच केलंय. अलकनंदा. मूर्ख आहेस का ग तू? डोकं फिरलंय तुझं? काय झालं? एवढं का चिडालास तुम्ही? चिडू नको तर काय करू? तुला मी माझी असिस्टंट कशासाठी बनवली आहे? श्रावणीची फजिती करण्यासाठी ना? तिची फजिती तर मी केलीच, तिच्याकडून चुका घडवल्या. मग तुझं काय काम आहे? हा, आज चांगली संधी होती तुला साहेबांच्या समोर जाऊन त्यांची कामं करण्याची, त्यांचा विश्वास संपादन करण्याची, पण तू गायब झालीस त्या वेळेला. लोकांची कामं बिघडवून विश्वास जिंकायला सांगते सत्या. असं का करतेस ग तू? का माझं सुख आनंद बघवत नाही तुला? आता खरं खरं सांग, मीटिंग्सचा सिक्वेन्स तूच बदललास ना? पॅम्पलेट सुद्धा तूच लपवली होतीस. ते मला ना कळतच नाही नक्की काय मिळतं तुला असं वागून. श्रावणी, डोकं फिरल्यासारखी बोलू नकोस तू. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःला काम जमत नाहीये ते बघ. मला माझं काम नीट जमतंय. काय ना, तुला ते बघवत नाही. माझी काहीही चूक नसताना तुझ्या मनात माझ्याविषयी काय इतकी आसवी आहे? लहानपणापासून माझ्या आणि बाबांमध्ये उभी असतो. आमच्यात कधी बाप लेकीचं बॉन्ड तयारच होऊ दिलं नाहीस. सतत त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग, तिरस्कार हेच भरवत आलीस. आत्ता कुठे ती त्यांची असिस्टंट म्हणून काहीतरी करू पाहते, तर तेही सहन होत नाही तुला. नक्की कसली भीती वाटते ग? मी कशाला घाबरू? मला कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. तुझा बाप माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तोवर जोवर त्यांना तुझं सत्य कळत नाही, ह्याचीच भीती वाटते ना तुला? नाही, कारण कसं आहे,
आता या नोकरीच्या निमित्ताने तुला असं वाटते की मी त्यांच्या जवळ जाईन, त्यांचा विश्वास जिंकेन आणि मग एक दिवस तुझं सगळं सत्य त्यांना सांगून टाकेन आणि मग तुझी या घरावरची सत्ता संपून जाईल. म्हणूनच हे असले नको नको ते खेळ खेळत असतेस ना. बास श्रावणी, कोणाशी बोलतेस, काय बोलतेस याचं जरा भान ठेव. तुझ्या बापाची मोठी बहीण आहे मी, ती बहीण जिला तो आई समान मानतो. अच्छा, या आई समान बहिणीला इन्सिक्युरिटी वाटते. माझे बाबा माझ्यावर प्रेम करायला लागले तर विश्वंभर तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही, कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. कळेल, लवकरच कळेल. नाही म्हणजे ठीक आहे, आजचा दिवस माझ्यासाठी जरा वाईट होता, पण म्हणून उद्याचाही दिवस असाच असेल ह्याची काही गॅरंटी नाही ना. विषयच हार्ड केलाय श्रावणी मॅडम. आज पुन्हा एकदा तुमच्यातली वाघीण दिसली आहे. उद्या मी माझी सगळी कामं इतकी चोख करेन की तुला कुठलं कारस्थान करायची संधीच मिळणार नाही. पण एक बरं झालं नाही, म्हणजे ह्या सगळ्यामुळे मला एवढं नक्की कळलंय की बाबांच्या जवळ जाण्यासाठी मी जो मार्ग निवडलाय ना तो अगदी परफेक्ट आहे. थँक्यू. काय शिभू, बघितलंस ना? काय मग कसा वाटला माझा ॲटिट्यूड? ना खुळा मॅडम, तुम्ही अशाच राहत जाओ, बिंदास राहा. तुम्ही रडत बिडत राहत जाऊ नका. तुम्ही खुश राहिलात ना, समोरच्याला आपोआप मिरच्या लागतात. हो चिबू, आता ना मी रडत नाही बसणार, मी विश्वासाने लढणार आणि तो विश्वास मला तू दिलायस. थँक्यू. आता माझ्यासाठी जे योग्य आहे ना मी तेच करणार आहे. तू मला गाईड करत जा. अहो ते तर करणारच मी, पण मॅडम हे बघा, अलकनंदा मॅडम तुम्हाला माहीत आहेत, आत्यासाहेब एवढ्यात थांबणाऱ्यातल्या नाही आहेत. त्यांच्या डोक्यात एक झाली की दुसरी आयडिया असते. त्यामुळे उद्याच्या संकटासाठी तयार राहा. ते उद्या बी काहीतरी करामत करणार, पण आपण दोघं मिळून त्यांच्या प्लॅनची वाट लावतो. बरं चला मॅडम, मला निघायला पाहिजे. चला नीट जा. हो. आता मी थांबणार नाही. तुला काय हवं ते कर आत्या. मी सुद्धा तुझ्यासमोर ठामपणे उभी राहणार, पण त्याआधी मला अजून एका व्यक्तीला धडा शिकवायचा आहे आणि तोही